नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मैं हूं आपके साथ आशीष। मुंबई के डिब्बे वाले कामगारों को उनके निश्चित किए गए सामान्य स्थानों पर डिब्बे रखने की अनुमति मिले, ऐसी मुंबई के डिब्बे वाले कामगार संगठन की मांग उठी है। पिछले 130 वर्षों से मुंबई के विभिन्न अस्पतालों में डॉक्टरों को घरेलू भोजन उपलब्ध करा रहे, मात्र कुछ अरसे पर फिर उन्हें डॉक्टरों की केबिन में डिब्बा रख देने की अनुमति दी गई। कुछ समय के बाद फिर डिब्बों को लिफ्ट या बिल्डिंग के नीचे रख देने से मुंबई का डिब्बों वालों की समस्या दिनों दिन बढ़ती जा रही है। बहरहाल गार्ड उन पर नजर रख रहे थे और तब चोरी नहीं हो रही थी। वहीं डिब्बे वाले लेबर हॉस्पिटल प्रशासन को सुरक्षा उद्देश्यों के लिए आवश्यक सभी दस्तावेज प्रदान करने के लिए हमेशा तैयार हैं। मुंबईमधील सरकारी रुग्णालयामध्ये एक नियम जारी केलेला आहे। त्या नियमाअंतर्गत रुग्णालयाची सुरक्षा पाहता फूड डिलिव्हरी ही मुख्य प्रवेशद्वारापर्यंत होणार आहे। डॉक्टरांनी किंवा दुसरा कोणी फूडची ऑर्डर दिली असेल तर मुख्य प्रवेशद्वारावर त्यांनी यायचं आहे, तो तिथून फूड घेऊन जायचा आहे। सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। परंतु मुंबईचा डबेवाला गेले 130 वर्षे या रुग्णालयामध्ये डॉक्टरांना डबे देतो आहे। पहिला तर डबा डॉक्टरांना भेटून दिला जायचा, त्यानंतर त्यांच्या केबिनच्या बाहेर डबे ठेवले गेले, त्यानंतर वॉर्डच्या बाहेर डबे ठेवले गेले आणि आता डबे लिफ्टच्या बाहेर किंवा इमारतीच्या खाली आम्ही ठेवत आहोत। आता रुग्णालय प्रशासन नवीन नियम जारी केलेला आहे की मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर डबे ठेवायचे आहेत। आमची प्रशासनाला विनंती आहे, मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जर डबे ठेवले तर तेथून डबे चोरी होऊ शकतात, तेव्हा आम्हाला डबे ठेवण्यासाठी सुरक्षित जागा देण्यात यावी। अन्यथा आपल्याला एक विनंती आहे की डबेवाला कामगार हा नेहमीच रुग्णालयामध्ये येत असतो, तर त्याच्याकडून ती आवश्यक ती कागदपत्र घ्यावी, त्याला एक ओळखपत्र द्यावं की जेणेकरून डबेवाला कामगार हा रुग्णालयाच्या डॉक्टरांपर्यंत डबे पोहोचू शकतो। वीडियो जर्नलिस्ट रवि चौधरी के साथ विनोद कामले की रिपोर्ट, आवाज़ इंडिया, मुंबई।